झाल्यानंतर त्याच्यामध्ये असलेली शक्ती मग याचा वापर कुठे कुठे करता येईल तर त्याने खूप चांगल्या रीतीने पटवून दिलं आणि थोड्या कालावधीमध्ये अल्फ्रेड नोबेलला पदवी मिळाली. त्याला सांगण्यात आलं की त्याला संबोधलं मर्चंट ऑफ डेथ. ही इज अ मर्चंट ऑफ डेथ. हा मृत्यूचा व्यापारी आहे हे त्याला एक काळीमाच लागला. कांबळे सरांनी, दिवेकर मॅडम, हाके मॅडम आणि सर्वांनीच अतिशय अप्रतिम अशी माहिती सांगितली की आपला आजचा विज्ञान दिवस साजरा का केला जातो. तर सर्वांच्या लक्षात आलं असेल की आपले भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांनी 1928 मध्ये 28 फेब्रुवारी 1928 मध्ये रमन इफेक्ट, रमन प्रभाव हा शोध लावला आणि त्याच्याच निमित्त त्यांना 1930 मध्ये 28 फेब्रुवारी 1930 मध्ये हा नोबेल प्राइज मिळाला आणि तेव्हापासूनच आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. तर सर्वांनी सांगितलं की सर्वात जास्त निळा स्कॅटरिंग ऑफ द लाईट, निळ्या कलरचं जास्त विकरण होतं, विकेंद्रीकरण होतंय आणि त्याचाच एक इफेक्ट आपल्याला इयत्ता 6वीचे विद्यार्थी करून दाखवणार आहेत की काय ही ॲक्टिव्हिटी आहे. तर त्यांच्याकडे ॲक्टिव्हिटी होती की स्कॅटरिंग ऑफ लाईट आणि त्यांनी ते शोधून दाखवलं की एक एक्सपेरिमेंट केलेला होता की रमन्स डिस्क. तर या डिस्कमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल की किती कलरनी बनलेली आहे बाळांनो, 7 कलरनी बनलेली आहे. अँड दॅट्स मिनिंग तेच सांगतील तुम्हाला की व्हॉट इज द नेम ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. Repeat again. And what this experiment show that? The light is combination of 7. मधून आपल्याला हेच पाहिजे बाळांनो की वरून सनलाइट येणार आहे तो व्हाईट कलर मध्ये अपियर होतो, पण जर तो स्लो मोशन मध्ये आला तर तो ऍक्च्युली कंबायनेशन ऑफ 7 कलर, 7 कलरनी बनलेला असतो. आणि याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला पावसानंतर वरती आकाशामध्ये जे रेनबो दिसतो, इंद्रधनुष्य दिसतो, हे एक त्याचं पहिला प्रश्न विक्रम साराभाई इंडियन स्पेस मिशन यासाठी प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये वाचणार आहे आणि वाचून झाल्यानंतर मग 30 सेकंद तुम्हाला वेळ आहे, तर पटकन उत्तर द्यायचं आहे. थर्मोकॉल कंडिशन डायजॅश हार्मफुल सबस्टन्स. थर्मोकॉलमध्ये टिंबटिंब हा घातक पदार्थ असतो. थर्मोकॉलमध्ये कोणता पदार्थ घातक आहे? निकोटीन, स्टायरीन, NH CO3, Na2CO3. निकोटीन, स्टायरीन, सोडियम बायकार्बोनेट NaCO3 आणि सोडियम कार्बोनेट Na2CO3. उत्तर स्टायरीन. स्टायरीन इज अ करेक्ट आन्सर. यूज अ बिग हँड. थर्मोकॉल तुम्हाला माहिती आहे आज कोणत्याही वैज्ञानिक उपकरण जेव्हा आपण तयार करतो थर्मोकॉलला बंदी आहे. जरी तुम्ही अतिशय सुंदर केला थर्मोकॉलसाठी तो बाद करण्यात येतो, कारण थर्मोकॉल हा मातीत मिसळण्यासाठी प्रचंड कालावधी अनेक वर्ष लागतात, तर त्यामुळे हा आपण अजिबात प्रयोगात वापरत नाही. पुढचा प्रश्न न्यूटन या गटासाठी विच इज द अबॉटिक फॅक्टर. खालीलपैकी अजैविक घटक कोणता? मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट, सॉइल, ह्युमन बीइंग. अजैविक घटक कोणता? सूक्ष्मजीव, वनस्पती, माती, माणूस. तुमचा टाइम सुरू होत आहे. माती. तर इज सॉइल अँड इट इज अ करेक्ट आन्सर. अजैविक घटक कोणता? तर 4 ऑप्शन होते, सूक्ष्मजीव, वनस्पती, माती आणि माणूस. तर माती हा अजैविक घटक आहे, बाकी सगळे जैविक घटक आहेत. पुढचा प्रश्न सी.व्ही. रमन या गटासाठी मोटर कार्स आर कोटेड विथ ग्लास, फायबर ग्लास, सिल्वर, टेफ्लॉन. मोटर गाड्यांना टिंबटिंबचे कोटिंग करतात. काच, तंतू काच, चांदी आणि टेफ्लॉन. टेफ्लॉन. अँड आन्सर इज करेक्ट. टेफ्लॉन इज द करेक्ट आन्सर. आपण जेव्हा कारला कोटिंग करतो तर ती टेफ्लॉनची असते. नेक्स्ट क्वेश्चन फॉर एडिसन ग्रुप. डायजॅश ग्लास इज कॉल्ड वॉटर ग्लास. खालीलपैकी या काचेला जलकाच किंवा वॉटर ग्लास म्हणतात. ऑप्शन आहेत सिलिका ग्लास, ऑप्टिकल ग्लास, अल्कली सिलिकेट ग्लास,
लीड ग्लास, सिलिका ग्लास, प्रकाशीय काच, अल्कली सिलिकेट काच आणि शिशेयुक्त काच यापैकी कोणत्या काचेला आपण वॉटर ग्लास जल काच म्हणतो? सिलिकेट ग्लास. इट इज अ रॉंग आन्सर. कोणाला येते का उत्तर? जलकाच कशाला म्हणतात? प्रेक्षकांमधून विद्यार्थ्यांमधून कोणी उत्तर देतं का? ऑप्शन देतो मी पुन्हा एकदा. प्रश्न असा होता का विच ग्लास इज कॉल्ड वॉटर ग्लास, सिलिका ग्लास, ऑप्टिकल ग्लास, अल्कली सिलिकेट ग्लास और लीड ग्लास. सिलिका काच, प्रकाशीय काच, अल्कली सिलिकेट काच आणि शिशेयुक्त काच. उत्तर कोणाला येतं इकडं? अल्कली सिलिकेट ग्लास. अल्कली सिलिकेट ग्लास. अँड तुमचं उत्तर काय होतं? सिलिकेट काच. सो अल्कली सिलिकेट काच इज द करेक्ट आन्सर. सो पण याचा गुण यांना काय मिळणार नाही, कारण आपला कारण हा प्रश्न एक तर गटाला किंवा प्रेक्षकांना होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन ग्रुप. लाऊडस्पीकर मध्ये कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये होते? इन लाऊडस्पीकर विच एनर्जी इज कन्वर्ट टू विच एनर्जी? ऑप्शन आहेत ध्वनी ऊर्जेचे विद्युत चुंबकीय, किंवा दुसरा ऑप्शन आहे विद्युत चुंबकीचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर, तिसरा आहे विद्युत ऊर्जेचे चुंबकीय ऊर्जेत रूपांतर, आणि चौथा आहे विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर. पुन्हा एकदा सांगतो मी इंग्लिशमध्ये. साउंड एनर्जी इंटू इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इंटू साउंड एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी इंटू साउंड एनर्जी. खूप प्रश्न आहे. चिंचमध्ये कोणते आम्ल असते? विच ऍसिड इज प्रेझेंट इन टॅमरिन? ऍसिडिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, टार्ट्रिक ऍसिड अँड सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड. यांना प्रश्न आहे? नाही उत्तर दिलेलं नाही. आणि कोणत्या ग्रुपला उत्तर प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यायचं. सो टार्टरिक ऍसिड इज अ करेक्ट आन्सर. चिंचमध्ये कोणतं ऍसिड असतं? टार्टरिक ऍसिड. त्यानंतर पुढचा प्रश्न एडिसन ग्रुपसाठी. जर मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 असेल तर मॅग्नेशियमची संयोजक किती असेल? इफ मॅग्नेशियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 then what is the valence of magnesium? 2, 8, 0 or 12? भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले? कोण बोलतो राजा आणिक कुठले दळहाले? प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. आपण आपल्या विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो आहोत. त्या विज्ञान दिनानिमित्त सकाळपासून, ऐकताय का? सकाळपासून विविध कार्यक्रम आपण घेतले. काल पण घेतले, आज पण घेतले. हा सुद्धा एक शिकण्याचा भाग आहे. वर्गात जे काही दप्तर, विषय, प्रश्नोत्तर, अभ्यास शिकतो, तसाच या ठिकाणी सकाळपासून विज्ञानाच्या बाबतीमध्ये, काल मराठी विषयाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी माहिती आपण या ठिकाणी ऐकली. ती माहिती आपण संकलन पण करणार आहोत. कार्टून ती माहिती आपण संकलन पण करणार आहोत, लिहिणार आहोत. घरी फाईल दिलेली आहे सर्वांना. मी वारंवार आठवण करून देतो की फाईल दिलेली आहे. वर्षभरात जे जे मुलांनी काही केलं आहे त्याचं बक्षीस वितरण एक दिवस असणार आहे. आणि म्हणून आज या दिवशी सुद्धा, राष्ट्रीय विज्ञान दिना दिवशी सुद्धा पासून उपक्रम राबवलेला आहे विद्यालयाच्या वतीने. भरपूर मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडलेली असणार. सर्वच विद्यार्थी, शिक्षक, पार्टिसिपंट विद्यार्थी आणि काही नंबर आलेले विद्यार्थी
सर्वांचंच मी विद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करतो। सर्वांना माझा जास्त वेळ न घेता सर्वांना आज विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो।